आज आपण बनवणार आहे मस्त अशी स्टॉलवर भेटणारी तशाच प्रकारची चटपटी पाणीपुरी। तर पाणीपुरी ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण अशी डिटेलमध्ये, थोडासा व्हिडिओ मोठा होणार आहे पण पाणीपुरीचे खूप सारे स्टेप आहेत ना त्याच्यामुळे, तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा। कारण आपण इथं पुरी पण बनवणार आहे, प्लस रगडा, प्लस आंबट गोड आणि तिखट अशी 3 प्रकारचे चटणी येतात पाणीपुरीमध्ये। तर व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा। इथं आपण सर्वात आधी वटाणे भिजत ठेवलेले आहे, पाहू शकता। आपल्याला पाणीपुरीसाठी वटाणे लागणार आहे, हे पिवळे वटाणे आहेत। थोडेसे रोस्ट करून घेतलेत मी, हलका गरम करून, आणि गरम पाणीमध्ये मी 8 तासासाठी भिजत ठेवले होते। पाहू शकता छान असे आपले वटाणे भिजलेले आहेत, याच्यावरचे साल्टासुद्धा सेपरेट होतात ते, पाहू शकता। तर आता आपण हे वटाणे कुकरमध्ये व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे, छान गाळव होईपर्यंत 4-5 शिट्टी लावून मस्त असे वटाणे शिजून घेऊया। इथं आपण गॅसवर कुकर ठेवलेले आहे, त्याच्यात अर्धा ग्लास पाणी ॲड केले मी फक्त। आपण त्याच्यात वटाणे टाकून घेऊया, जास्त पाणी इथं आपल्याला टाकायचं नाहीये, वटाणे शिजायपुरतीच पाणी यूज करायचं आहे। बघू शकता वटाणे आपण टाकून घेतलेले आहे, त्याच्यामध्ये आपण 2 बटाटे ॲड करणार आहे। बघू शकता हे बटाटे आपण वटाण्यातच टाकणार आहे उकडायसाठी, अशा पद्धतीने। आणि आपण 4 शिट्टी काढून घेऊया कुकरची, जेणेकरून छान असे वटाणे आपले शिजून होईल। चवीपुरता इथं अर्धा चमच मीठ टाकून घेऊया वटाण्यात। वरून इथं आपण कुकरचं झाकण लावून टाकलंय, आता 4 शिट्टी काढूया। इथं आपले 4 शिट्टी झालेले आहे, बघूया आपण। पाहू शकता आपले वटाणे शिजलेत छान असे। आपले वटाणे चेक करूया, बघू शकता मस्त गाळ शिजलेले आहे। आता आपण याला बाहेर काढून घेऊया एक ताटामध्ये। वटाण्यातले आपण बटाटे काढून घेऊया साईडला एका प्लेटीमध्ये। वटाणे थोडेसे मॅश करून घेऊया पावभाजीच्या यांनी, जेणेकरून आपला टेक्स्चर छान वटाण्याचा जुळून येईल। शिजलंय मस्त नागे वटाणे आपले, थोडेसे दाबून घ्यायचे आहे, पूर्ण गाळ नाही करायचं आपल्याला। पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला मॅश करून घेतलेले आहे, काही मोठे आणि काही बारीक असे पाहिजे, पूर्ण गाळ नाही करायचे, जेणेकरून आपण पुरीमध्ये टाकून खाऊ ना मस्त अशी चव येते याला। आता आपण साईडला काढून घेऊया प्लेटीमध्ये। पाहू शकता आपला रगडा रेडी झालेला आहे, एका प्लेटीमध्ये मस्त असं काढून घेतलेले आहे। आता आपण बटाट्याला थोडासा मसाले वगैरे लावून याच्यातच टाकायचा आहे, जे वटाणे आपण मॅश केले ना त्याच्यामध्येच। इथं आपण बटाटे घेतलेले आहे, बटाट्याला थोडेसे अशा प्रकारे हातानेच बारीक करून घ्यायचं आहे, जास्त बारीक नाही करायचं। छान उकडलेत आपले बटाटे सुद्धा, पाहू शकता। याच्यात आपण थोडंसं मीठ आणि थोडेसे तिखट टाकून घेऊया। आपण वटाणे उकडायला ठेवले तेव्हा मीठ ॲड केलेलं आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळे थोडंच मीठ जपून टाकायचं आहे। इथं थोडीशी चटणी टाकणार आहे, मिक्स करून घेऊया। आपण सर्व मिक्स करून घेतलेले आहे, आता आपण वटाण्यामध्ये काढून घेऊया बटाटे। पाहू शकता इथं वटाणे आहेत आपले, त्याच्यावर मध्ये काढून घेऊया। आता आपला रगडा रेडी झालेला आहे पाणीपुरीसाठी, आपण हे साईडला ठेवून देऊया। आणि पुरी बनवण्यासाठी आपण पीठ मळून घेऊया। पाणीपुरीसाठी पुरी मस्त अशी चविष्ट आणि कुरकुरीत पुरी कशा प्रकारे तयार करायचं आहे पाहू शकता तुम्ही। इथं मी 1 वाटी मोठा रवा घेतलेला आहे, इथं आपल्याला मोठाच रवा वापरायचा आहे, जेणेकरून पुरी आपली मस्त होते। आणि एका बाउलमध्ये आपल्याला हे रवा टाकून घ्यायचा आहे। ही मापाची वाटी आहे, या वाटीमध्ये आपल्याला कमीत कमी 30 ते 35 पुऱ्या रेडी होतात। पाहू शकता तुम्ही इतका रवा आहे आपला। त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे 2 चम्मच पोहे खायच्या चम्मचने मैदा टाकायचा आहे। तुम्ही मैदा नसेल तर ह्याच्या जागेवर गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता, पण मैदाच नक्की टाका, मैद्याने खूप छान अशी पुरी रेडी होतात आणि खायला सुद्धा चव मस्त लागते, एक नंबर। आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार वरून मीठ टाकून घ्यायचं आहे, अगदी थोडासा मीठ टाकायचं आहे।
इथं आपण ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने आपण अर्धा वाटी गरम पाणी घेतलेलं आहे. तेही हलका असा हात घालू शकन अशा प्रकारचे हलकं गरम करून घ्यायचं आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. पीठ आणि रवा आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी साधी सोपी आणि झटपट तयार होणारे गोल गरगरीत कुरकुरीत पाणीपुरीचे पुऱ्या एक नंबर घरच्या घरी तुम्ही तयार करू शकता. आता आपण पीठ मळून घेऊया. मस्त असं थोडं थोडं पाणी ॲड करून मिक्स करून मळून घ्यायचं आहे. छान घट्ट पीठ मळायचं आहे पुरीसाठी. अजिबात पीठ पातळ करायचं नाहीये, नाहीतर आपली पुरी तळताना नरम पडते. त्यामुळे आपल्याला इथं घट्टच पीठ तयार करायचं आहे. बघू शकता मस्त असं अर्धे वाटे पिठातच छान आपल्याला एकदम कडक पीठ मळून घ्यायचं आहे. पाहू शकता पीठ आपलं रेडी झालेलं आहे. आता आपण एक 15 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवूया, जेणेकरून आपला रवा छान असा मऊसूर होईल. वरती प्लेट ठेवायचा आहे आणि 15 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवून देऊया. आपल्या पिठाला 15 मिनिटं झालेले आहे. आता पाहूया. पाहू शकता पीठ छान मऊ झालंय. आपला रवा सुद्धा मस्त असं भिजलेला आहे. आता आपल्याला पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. इथं आपण पोळपटवरच मळून घेऊया. पाहू शकता पीठ आपण छान मळून घेतलेले आहे आणि पीठ आपल्याला इथं कडकच पाहिजे, अजिबात ह्याच्यात पाणी वगैरे वापरायचं नाहीये. आता आपण ह्याचे असे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया आधी पोळी लाटण्यासाठी. पाहू शकता इथं 4 गोळे मी तयार करून घेतलेले आहे पिठाचे. अशा पद्धतीने आता आपण हे 3 गोळे ठेवून देऊया बाउलमध्ये आणि एक गोळा आधी लाटून घेऊया. पाहू शकता असा गोल हुंडा करून आपल्याला लाटून घ्यायचा आहे पीठ. जास्त पातळ पण नाही जास्त जाड पण नाही, मीडियम साईजची पोळी लाटून घ्यायचा आहे. पाहू शकता मस्त लाटलं जातंय पीठ, खाली चिटकत सुद्धा नाही. आणि इथं आपल्याला सुकं पीठ वगैरे अजिबात वापरायचं नाहीये, जेणेकरून पुरी आपण तळू ना तेव्हा तेलामध्ये पण सगळं पीठ खराब होतं तेल. त्यामुळे अशाच प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. लाटताना थोडासा हाड जातो पीठ कडक असल्यामुळे, पण एकदम मस्त लाटलं जातो. बघू शकता. बघू शकता आपण मस्त अशी पोळी लाटून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला पातळ पोळी लाटून घ्यायचं आहे, जे जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही. मस्त अशी पोळी लाटून झालेली आहे. आता आपण कट करून घेऊया. अशा प्रकारचा एखादी छोटा डब्बा किंवा तुम्ही छोटी वाटी घेऊ शकता. असं कट करून घ्यायचं आहे. साधा आणि सोपं. बघू शकता किती छान पुऱ्या कट होतात ते. एक एक पुरी जर आपण सेपरेट लाटायला गेलं तर व्यवस्थित लाटली जात नाही, कारण पुऱ्या वाकडे तिकडे होतात. अशा पद्धतीने एकच पोळी लाटून तुम्ही एकदाच सर्व पुऱ्या काढू शकता. वेगवेगळे एक एक पुऱ्या लाटण्यापेक्षा अशा प्रकारे एकच मोठी पोळी लाटून छान असे छोटे छोटे पुऱ्या एका वाटीच्या साहित्याने कट करून घेऊ शकता तुम्ही. आपण सर्व आता पुऱ्या काढून घेऊया. हे कट केलेले बघू शकता किती छान निघालेले. तळ्यासाठी रेडी आहे आपल्या पुऱ्या. सर्व आपण पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे काढून घेऊया. बघू शकता किती सुंदर असे निघतात ते. जाडी पण खूप छान आहे, लय जाड पण नाही लय पातळ पण नाही. सर्व असे कट करून घेऊया. सर्व पुरे आपण मस्त असे बनवून घेतलेले आहे. बघू शकता. आता आपण तळून घेऊया. पाहू शकता मस्त असे पुरे आपले रेडी झालेले आहे. एकच नंबर. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की बनवा मस्त असे पुऱ्या. आता आपण तळून घेऊया. इथं आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये ऑइल टाकून घेऊया. कढई आपली गरम झाली आहे.
जेवढे पुऱ्या तळता येईल तेवढंच आपल्याला ऑइल टाकायचं आहे. इथं आपलं ऑइल गरम झाला आहे. ऑइल चांगलं कडक गरम करायचं आहे आपल्याला, जेणेकरून पुऱ्या आपल्या चांगले कडक होईल. जर तेल जास्त गरम नाही झालं तर पुऱ्या आपले नरम पडतात, त्यामुळे जास्त गरम करायचं आहे तेल आधी. पुऱ्या टाकल्यानंतर अशा प्रकारे थोडंसं दाबायचं आहे पुऱ्याला, जेणेकरून पुऱ्या हे बघा मस्त असे फुगतील. अशा पद्धतीने दाब द्यायचा आहे. बघू शकता किती सुंदर असे फुगले. असे दोन्हीकडून आलटून पलटून छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. पाहू शकता आपल्या पुऱ्या मस्त असे फुगलेले आहेत. एक नंबर, किती सुंदर पुऱ्या तयार झालेत. आता आपण एका प्लेटीत काढून घेऊया साईडला. तळून झालेल्या आहेत. अशा प्रकारे गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे सर्व पुऱ्या. तेलामध्ये एकदम आपण 5-6 पुऱ्या टाकून घेऊया. पाहू शकता आपाप पुऱ्या तळून मस्त असे फुगतात ते. एक नंबर. उलटून घेऊया अशा प्रकारे. दोन्हीकडून आलटून पलटून तळून घेऊया. बघू शकता मस्त पुऱ्या आपल्या रेडी झालेल्या आहेत. सर्व पुऱ्या काढून घेऊया ताटात. अशा पद्धतीने सर्व तळून घेऊया. बघू शकता आपल्या सर्व पुऱ्या रेडी झालेल्या आहेत बनवून. आपण 1 वाटी रव्यामध्ये आणि 2 चम्मच पिठामध्ये बघू शकता तुम्ही किती पुऱ्या रेडी झाले. कमीत कमी 40 ते 50 पुऱ्या आपल्या रेडी झालेल्या आहेत. पाहू शकता एक मोठी ताट भरून. आता खाण्यासाठी पण मस्त आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे घरी बनवून एन्जॉय करू शकता. पाहू शकता किती मस्त पुऱ्या आपण घरच्या घरी तयार केलेल्या आहे. तर तुम्हाला हा पुरीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. पाहू शकता किती कुरकुरीत झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा नक्की बनवा. एक नंबर आपल्या पुऱ्या रेडी झालेल्या आहेत. आधी गोड चटणी तयार करून घेऊया. पाहू शकता आंबट आणि गोड एकत्रच तयार करणार आहे चटणी. सर्वात आधी मी चिंच स्वच्छ धुवून गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. बघू शकता तासभर जरी भिजत ठेवलं ना आपण तर चिंच छान भिजते बघा अशा पद्धतीने. तर आपल्याला हे चिंचाचं सरं काढून घ्यायचं आहे गाळ. अशा प्रकारे सगळं काढून घेऊया. छान मॅश करून घ्यायचं चिंच. बघू शकता आपल्या चिंचेचं पाणी छान सगळं चिंच व्यवस्थित आपण मॅश करून घेतलेले आहे. अशा प्रकारे हाताने चिंच छान चोळून रस काढून घेतलेला आहे. बघू शकता. आता आपण ही चिंच शिजायला ठेवूया. आपण इथे गॅसवर चिंचेचं पाणी ठेवलेलं आहे. छान उकळी येऊन द्यायचं आहे. शिजून घ्यायचं आपल्याला 1 मिनिट. त्याच्यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया. जेवढं चिंच घेतलं होतं ना आपण तेवढंच आपल्याला इथं गुळ वापरायचा आहे. गुळ पण टाकून दिले मी. बारीक कट करून घेतलेलं होतं गुळ. थोडीशी इथं आपण साखर वापरणार आहे 1 चम्मच. साखरेने मस्त अशी चमक येते चटणीला. अर्धा चम्मच तिखट टाकूया. लाल मिरची पावडर छान मिक्स करून घेऊ आणि शिजून घेऊया 1 मिनिट. बघू शकता किती सुंदर आपलं आंबट आणि गोड छान पाणी तयार झालेलं आहे. आणि टेक्स्चर पण किती मस्त आहे. बघू शकता. बघू शकता छान उकळी आली आपल्या चटणीला. आता आपण गॅस इथं बंद करून टाकूया. आंबट गोड चटणी आपली रेडी झालेली आहे. पाहू शकता मस्त असं टेक्स्चर आणि चमक सुद्धा 1 नंबर आली आहे. आंबट गोड चिंचेचं पाणी आपलं रेडी झालेलं आहे. आता आपण थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया. आंबट गोड पाणी आपल्या पाणीपुरीसाठी रेडी झालेलं आहे. आता आपण तिखट पाणी तयार करून घेऊया. त्याच्यासाठी इथं मी कोथिंबीर, अर्धा इंच आलाचा तुकडा, 3 हिरव्या मिरच्या, थोडेसे कढीपत्ता इथं वापरणार आहे तिखट पाण्यासाठी. इथं मी मिक्सरचं भांडे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि कोथिंबीर फ्रेशच वापरायचं इथं आपल्याला. कढीपत्ता, अद्रक आणि हिरव्या मिरच्या आता आपण बारीक करून घेऊया.
इथं आपण अर्धा चम्मच जिरा पावडर टाकूया. तुम्ही इथं जिरा वापरला तरी चालते, माझ्याकडे जिरा पावडर होता म्हणून मी जिरा पावडर टाकले. इथं आपण 10 मिरी घेतलेली आहे, काळी मिरी ते टाकायचं आहे. काळी मिरीने मस्त अशी चव येते पाणीला. थोडासा चवीनुसार मीठ टाकूया. आता आपण बारीक करून घेऊया. पाहू शकता मिक्सरमधनं छान अशी आपण कोथिंबीर वगैरे सर्व बारीक करून घेतलेले आहे. आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करूया. आपल्याला पातळ करायचं आहे पाणी, मीडियम, जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही. पाहू शकता अशा प्रकारे पाणी आपल्याला पाहिजे. याच्यामध्ये चवीनुसार अगदी थोडासा पाणीचा कलर एकदम मस्त हिरवागार राहावा म्हणून अगदी थोडासा आपल्याला इथं साखर वापरायचा आहे. इथं आपण एक निंबू कट करून त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहे अशा प्रकारे पिळून. आता आपण निंबू या पाण्यात ऍड करायचं आहे. पाहू शकता आपलं तिखट पाणी रेडी झालेलं आहे. मस्त असं एक नंबर लागतो. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की बनवा. मस्त असं तिखट पाणी तयार आहे. आता आपण इथं आंबट आणि चिंचाचं आणि गुळाचं आंबट गोड पाणी सुद्धा रेडी झालेलं आहे, बघू शकता. आपण आता प्लेट रेडी करून घेऊया पाणीपुरीची. पाहू शकता अशा प्रकारे आपण मस्त पुरी रेडी झालेले आहेत आपले एकदम. अशा प्रकारे पुऱ्या सगळं घेतलेले आहे मी. आता तिखट पाणीमध्ये थोडासा चाट मसाला टाकूया जेणेकरून मस्त लागतं पाणी चटपटा. मिक्स करून घेऊया. पाहू शकता पाणीपुरीसाठी आपण इथं तिखट पाणी, गोड आंबट गोड पाणी, इथं बटाटे आणि हे चणे, कांदा, कोथिंबीर व्यवस्थित सर्व बारीक असे चिरून घेतलेले आहे. पाहू शकता मिक्स करून घेतले कांदा आणि कोथिंबीर आणि बटाटे आणि हे रगडा सगळं आपण तयार करून घेतलेले आहे. थोडासा तिखट पाणी आणि गोड पाणी टाकायचं आहे. थोडं थोडं मिक्स करून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे आता आपण हे पुरीमध्ये भरून घेऊया. आता आपण कांदे टाकूया थोडे थोडे. कांदा आणि कोथिंबीर एकदम बारीक चिरून घेतलेले आहे मी. आता आपण पाणी टाकून घेऊया. तिखट पाणी आपण तिखट पाणी टाकून घेतले. आता आपण आंबट गोड पाणी टाकून घेऊया. आपण आता सर्व टाकून घेतलेले आहे. आता शेव टाकूया 0 नंबरची थोडी थोडी. पाहू शकता किती मस्त अशी आपण ताट रेडी करून घेतलेले आहे पाणीपुरीची. वरून थोडासा कांदा सुद्धा मारले आहे. एक नंबर. आता आपल्याला खाण्यासाठी पाणीपुरी घरच्या घरी मस्त असं स्वस्त आणि हेल्दी पाणीपुरी रेडी झालेली आहे. पाहू शकता किती मस्त फुल भरलेली पाणीपुरी. अशा प्रकारे भरून सुद्धा देत नाही आपण बाहेर जर स्टॉलवर खायला गेले तर किती सुंदर दिसते. पाहू शकता. आता मी तुम्हाला खाऊन सुद्धा दाखवते. पहा एक नंबर. माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. आता मी पाणीपुरी खाऊन घेते. मस्त एक नंबर. आता मी पाणीपुरी एन्जॉय करते. कसं वाटलं तुम्हाला पाणीपुरीचा व्हिडिओ नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.